अध्यक्ष महोदय, खरं आहे की धान्य जे आहे काही ठिकाणी 97% वाटलं जातं, काही ठिकाणी 98%. काही घेत नाहीत काही लोक धान्य, काही कारण असेल, परंतु पुढच्या वेळेला त्या दुकानाचा कोटा देताना तो जर समजा 2% त्याच्याकडे जर वाटप झालेलं नाही तर त्याला 98%च धान्य जे आहे त्या दुकानामध्ये पुरवलं जातं, कारण त्याच्याकडे 2% ते शिल्लक आहे. त्यामुळे त्याचा हिशोब जो आहे हा शासनाकडे असतो. आणि या बायोमॅट्रिक तर्फे जे जे काही धान्य वाटप होतं ते पार सेंट्रलपर्यंत अध्यक्ष महोदय जे आहे ते पोचवलं जातं. त्यांचं सगळ्यांचं याच्यावर जे आहे लक्ष असतं. अशी काही तक्रार जर कुठे असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चित विचार करू. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाचे आमदार जे सांगतात आहेत ती गोष्ट सत्य आहे. अध्यक्ष महाराज, या सभागृहात अलीकडे अध्यक्ष महाराज मी पाहतोय की अधिकारी जे सांगतात आणि त्या पद्धतीनं मंत्री महोदय उत्तर देतात आणि अनेक ते मुद्दे पुढे येतील. अध्यक्ष महाराज, आता पण ते तसंच उत्तर येत आहे. ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महाराज की खरं तर मी त्या भागातलाच आहे, त्याच्यामुळे तांदूळ आणि त्याच्यावरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहेत आणि ते मंत्री महोदयालाही माहिती आहे. ते काही मागच्या काळात ते फूड अँड सप्लाय मिनिस्टर होते, आता ते नवीन झाले, त्यांना त्यांचा अनुभव जास्त आहे. तिथं स्वतः राईस मिल बघायला आले होते तिकडे. अध्यक्ष महाराज, हे रिसायकलिंग हा एक या आपण कारण की राज्य सरकारने PDS योजना काढली. या PDS योजनेच्या माध्यमातून आपण इथं घेतलेलं धान्य शेतकऱ्यांचं त्याला मिलिंग करतो आणि ते मिलिंग करून तेच तांदूळ आपण कंट्रोलच्या दुकानात देतो. असं एक PDS योजना राज्य सरकारने काढलेली आहे. अध्यक्ष महाराज, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. केंद्र सरकारचाही तांदूळ आपल्याला येतो, पण आपल्या राज्यातला पहिले तांदूळ आपण कामी लावतो आणि मग केंद्राचा तांदूळ नंतर आपण घेतो. अध्यक्ष महाराज, रिसायकलिंगमध्ये ग्राहकाजवळ म्हणजे ग्राहक म्हटलं की ज्याला त्या गरीब माणसाला आपण तांदूळ देतो त्याचा तांदूळ पुन्हा राईस मिलकडे जातो आणि हे तांदूळ जे असतात, जे धान्य आपण शेतकऱ्यांकडून घेतो त्यातलं धान्य नसतात, हे तांदूळ ते नसतात. हे कुठून तरी आंध्र प्रदेशमधून आणलं जातं, कुठल्या तरी राज्यातून आणलं जातं आणि त्याच तांदळाला वारंवार पॉलिश करून त्याच्यातलं सगळं विटॅमिन, जो शब्द वापरला त्याचं विटॅमिन काढलं जातं. अध्यक्ष महाराज, या सभागृहाच्या आमच्या दोन्ही बाजूच्या सभागृहाचं एकमत आहे. मी तुमच्याकडून न्याय मागतो. अध्यक्ष महाराज, एक आमदाराची समिती बनवा, दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे गरिबांचा प्रश्न आहे. गरिबाच्या त्याला 2 टाईमचं खायला मिळालं पाहिजे, त्यासाठी ही योजना आहे. आणि ही योजना दलालाच्या, जसं ते दलाल शब्द वापरला परवा पण आमदारांनी वापरला त्यांच्याच. अध्यक्ष महाराज, या दलालांच्या पोटामध्ये हे सगळं चाललं जातं आहे आणि गरिबाच्या पोटात हे अन्न जात नाही आणि हे थोडे पैसे घेऊन ते पुन्हा रिसायकलिंग करण्याचं काम होते. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून आम्हाला न्याय पाहिजे. या सदनाच्या आमदारांची एक कमिटी बनवा आणि मी तुम्हाला सांगतो की खरी गोष्ट पुढे येईल. मंत्री महोदय, तुम्हाला पण मी सांगतो, एक गरिबांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे, पण घालत नाही. मी गडचिरोलीचा प्रश्न मागच्या अजितदादांच्या समोर उपस्थित केला, त्याने मीटिंग लावतो म्हटलं, ते लावली नाही. दलालांसाठी ती मीटिंग तुम्ही कॅन्सल केली. म्हणून अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, कारण मंत्री महोदय आम्हाला न्याय देत नाही. त्यांचं प्रशासन जे सांगते त्याप्रमाणे तो खोट्या सदनाला माहिती पुरवली जाते. वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल त्या सदनाच्या दोन्ही भागातल्या आमदारांची एक कमिटी बनवा. अध्यक्ष महाराज, तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला खऱ्या गोष्टी पुढे येतील आणि महाराष्ट्रामध्ये हा काळा धंदा, गोरखधंदा तांदळामध्ये चाललेला आहे आणि गरिबांच्या पोटाला कसं हे चिमट्या लावतात आहेत ते आपल्याला खरी वस्तुस्थिती कळेल. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, यांच्याकडून नाही. अध्यक्ष महाराज, ही दलालांची योजना नाही, ही भारत सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे आहे हे धान्य आपण गरिबांना देतो आहोत. त्याच्यामध्ये जी प्राधान्य क्रमांक आपण लावतो, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये 45,000 आणि शहरामध्ये जे आहे 59,000 एवढं उत्पन्न ज्यांचं आहे त्या सगळ्यांना हे अन्नधान्य जे आहे हे पॉस मशीनद्वारे दिलं जातं.
यांचा प्रश्न जो आहे तो फक्त तांदळापुरता आहे, त्या जिल्ह्यापुरता. त्याचं उत्तर जे आहे अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांनी जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही. दुसरी गोष्ट 98% तांदळाचं वाटप झालेलं आहे, त्याचं रेकॉर्ड आहे. 98 सगळीकडे जे 97-98 राज्यभर एवढंच वाटप होतं, काही शिल्लकसुद्धा मग राहतं आणि त्याचा जो आहे तो समायोजन नंतर पुढच्या ह्याच्यात केलं जातं. अध्यक्ष महोदय त्यांनी जे जे प्रश्न ते उपस्थित करतील किंवा मला काही माहिती पाठवतील त्या माहितीद्वारे मी जरूर तपास करायला तयार आहे. काही बाहेरचे जे आहेत इतर अधिकारी तिकडे आपण पाठवू, त्याची चौकशी करू. ठीक. परंतु जे आहेत ती माहिती जी आहे पूर्णपणे दिली पाहिजे. तक्रार आली नाही म्हणतात सांगतो मी. एक काम करूया नानाभाऊ, याच्यात एक काम करूया. सन्मान्य मंत्री महोदयांनी आता उत्तरात सांगितलंय की त्यांच्याकडे जे छापील उत्तर आलंय त्यात अशी कोणती तक्रार प्राप्त झाली नाहीये अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे. आपलं म्हणणं असं आहे की या संदर्भातली माहिती शासनाकडे दिलेली आहे. आपण आता इकडे न्यूजपेपर कटिंग पण दाखवत आहात. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती आपण माझ्यामार्फत मंत्री महोदयांना आपण देऊया आणि या संदर्भातलं उत्तर मंत्री महोदय अधिवेशन संपण्यापूर्वी देतील. नाही अध्यक्ष महाराज, तुम्ही दिलेल्या निर्णयावर मी बोलणार नाही. अध्यक्ष महाराज, मागच्या अधिवेशनामध्ये अजितदादा मंत्री होते. अजितदादांनी सांगितलं की हे सगळे प्रश्न उपस्थित झाले होते. ते म्हणाले मला दालनात मिटिंग लावतो. अध्यक्ष महाराज, दालनात त्यांनी मिटिंग लावली, ऐन वेळेवर रद्द करून टाकली. कोण दलाल तिथं आडवे आले होते? आताही सांगा ना यांना, मी यांना पूर्ण पुरावे देतो. लावा आमदारांची मिटिंग एक त्यांच्याकडे. हे उत्तर असं देणार नाही कागदोपत्री. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे द्या पुरावे जे असतील ते या संदर्भात. दिले आहेत ना. जी माहिती आता सभागृहात सन्मान्य सदस्य नाना पटोले जी देत आहेत त्या माहिती संदर्भातली संपूर्ण चौकशी करून या संदर्भातला लेखी अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी सादर करण्यात यावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.